जय गुरुदेव. जय इंगळे मित्रमंडळ सोशल क्लब क्रीडा मंडळाच्या वतीनं आज पुन्हा एकदा आम्ही गोशाळेला श्री गुरुकृपा गोशाळेला जय इंगळे मित्रमंडळाच्या वतीनं आणि शकील खान यांच्या सौजन्यानं आम्ही चारा हा जनावरांना देण्याचा पुन्हा एकदा एक सामाजिक उपक्रम करीत आहोत आणि त्यासाठी आम्ही शकील भाऊ यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बोला महाराज, काय म्हणता? जय गुरु, जय गोमाता की जय हो. खरंच जय इंगळे मित्र परिवार आणि शकील खानचे कोटी कोटी धन्यवाद. कारण मागच्या वेळेस पण त्यांनी चारा दिला आणि यावेळेस पण परत आले आणि चारा नसतानाच योगावानं परत त्यांनी मदत केलेली आहे आणि खरंच समाजकार्य खूप चांगलं चाललो आहे. असंच त्याची उत्तरोत्तर प्रगती हो आणि अजून बऱ्याच जणांची मदत हो. यामुळे पूर्ण इंगळे मित्र मंडळ परिवाराला व शकील खान भाऊला माझ्याकडून धन्यवाद. गोमातेचरणी प्रार्थना करतो, यांना आशीर्वाद लाभो गोमातेचा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबांना सगळं चांगलं हो, हीच गोमातेचरणी प्रार्थना करतो. जय गुरु महाराज, जय गोमाता, जय श्री गुरुकृपा गौशाला मंडल की क्रीडा संस्था की ओर से मैं बलजीत सिंह चंदो आज हम गौशाला में आए हैं गौ माता को चारा देने के लिए। और हमारी संस्था ऐसे कार्यक्रम हमेशा करते रहती है, जहाँ भी ज़रूरतमंद लोगों को जो जो रिक्वायरमेंट होती है उसे पूरा करती है। और भविष्य में भी ऐसे अगर कोई किसी ज़रूरतमंद को कोई चीज़ की ज़रूरत पड़े तो वो हमसे कांटेक्ट कर सकता है और हम उसको पूरी सहायता करेंगे और हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे कि उसकी डिमांड फुलफिल हो. जय हिंद. जय गुरु महाराज, जय गोमाता. आज काल मकर संक्रांत पर्वकाळ होता, त्यानिमित्ताने काही लेबर लोक कामाला आले नाही आणि आपण ऑर्डर दिलेली होती ट्रॅक्टर ऊसाची, पण ती काही आज पोहोचू शकली नाही. त्यामुळे मी श्री रवींद्र बनसोडे वकील साहेबांना कॉल केला की आपला चारा येत नाही आहे, ट्रॅक्टरचे लेबर नाही आहेत, त्यामुळं तर त्यांनी लागलीच शकील साहेबांना फोन केला. शकील साहेबांनी यांनी आणि महाराजांनी पण मदत केली. या सगळ्यांनी येऊन आज चारा दिला. त्यामुळे आणि आज नसते आलं तर आज चारा मिळाला नसता. त्यामुळे परत पूर्ण इंगळे मित्रमंडळ बहुउद्देशीय क्रीडा संकुलन यांचा पण कोटी कोटी धन्यवाद आणि शकील खान साहेबाला आणि महाराजांना पण धन्यवाद, बनसोडे सरांना पण धन्यवाद आणि पूर्ण मित्रमंडळाला धन्यवाद. जय गोमाता. जेव्हा जेव्हा काही असं जरूरतमंद लोक असतात, जे गरजू असतात, नडलेले असतात, अशांसाठी शकील भाऊ हे प्रत्येक वेळी अगदी तत्परतेनं पुढे येत असतात आणि अशा लोकांना, अशा जनावरांना, अशा ह्यांना की जे भुके आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, तर अशांसाठी धर्मादायाने जे निर्देशित केलेलं आहे त्या पद्धतीनं ते कार्य मनापासून करत असतात. त्याबद्दल आम्ही शकील भाऊ यांचे आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभारी आहोत. असे फार थोडे माणसं असतात की जगामध्ये जी ही कळकळ असते की समाजामध्ये काय समाजकार्य करायचं आहे. नुसतं बोलणारे लोक तर भरपूर आहेत, पण जे शकील भाऊ करतात त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही आणि अशा तत्परतेनं पुढे येणारे हे फार शकील भाऊसारखे थोडे माणसं असतात. धन्यवाद पुन्हा एकदा शकील भाऊ, आम्ही तुमचे सगळे आभारी आहोत. धन्यवाद.